ब्रेकनंतर तुम्ही पाहत आहात कौल मराठी मनाचा आणि आता थेट जाऊयात मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्सवरती। भाजपची प्रचार सभा सुरू आहे आणि बोलतायत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, विशेषतः 30 लाख घरं मुंबईमध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे। पण आमच्या पृथ्वीराज बाबांची अवस्था बघा, जो व्यक्ती स्वतःच्या केलेल्या घोषणा देखील इम्प्लिमेंट करू शकत नाही। काय सांगितलं होतं बाबांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये कोस्टल रोड तयार करू। अरे कोस्टल रोड तर सोडा, कोस्टल रोडचा आराखडा देखील बाबा तयार करू शकले नाहीत। माझा स्वप्नातला प्रोजेक्ट, माय ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोड, त्या कोस्टल रोडचा सी देखील बाबा तुम्हाला तयार करता आला नाही। खरी आहे, शेवटच्या 30 दिवसामध्ये बाबा तुमचा हात जो वेगाने चालला ना, तो जर 3 वर्ष वेगाने चालला असता तर मुंबईमध्ये परिवर्तन घडलं असतं। पण शेवटच्या 30 दिवसामध्ये जे लक्ष्मी दर्शन करत तुम्ही हात चालवला, ही गोष्ट खरी आहे। अरे मी तर या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो बाबा, शेवटचे 30 दिवस वर्षा बंगल्यावर लाभ होण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला लाभ त्यातला अधिक होईल हा विचार करून लाभ होण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला लाभ त्यातला अधिक होईल हा विचार करून लाभ होण्यापेक्षा तुमचा हात जो वेगाने चालला ना, तो जर 3 वर्ष वेगाने चालला असता तर मुंबईमध्ये परिवर्तन घडलं असतं। पण शेवटच्या 30 दिवसामध्ये जे लक्ष्मी दर्शन करत तुम्ही हात चालवला, ही गोष्ट खरी आहे। अरे मी तर या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो बाबा, शेवटचे 30 दिवस वर्षा बंगल्यावर रात्रीच्या वेळी कोण कोण येत होतं याचं व्हिडिओ फुटेज जरा जाहीर करा आणि त्यासोबत कोणाकोणाच्या फायली सह्या झाल्या याचा देखील आराखडा जाहीर करा। संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला समजून जाईल जे स्वच्छ कारभार तुम्ही आपल्या जाहिरातीमध्ये सांगता त्या कारभाराची नेमकी अवस्था काय आहे। स्वतःचे प्रोजेक्ट देखील ते पूर्ण करू शकले नाहीत। रेंटल हाऊसिंग करणार, रेंटल हाऊसिंग MMR रिजन मध्ये रेंटल हाऊसिंग 2.5 लाख घरांचा MOU झाला। दुर्दैव आहे या मुंबईचं आणि MMR रिजनचं की केवळ 4 निर्णय बाबांना करायचे होते। एक कमिटी तयार केली, त्या कमिटीने काय काय निर्णय करायचा ते देखील सांगितलं। 3 वर्ष त्या फाईलवर बाबा तुम्ही सहीच करू शकले नाही आणि त्यामुळे मोफत मिळणारं एकही घर हे तुम्हाला प्राप्त झालं नाही। 2008 साली घोषणा केली 5 लाख घरं बांधू, 5 लाख तर सोडा, साधी 5 घरं देखील तुम्ही बांधू शकला नाहीत। आणि या ठिकाणी सांगता मुंबई महाराष्ट्र माझा पहिला। अरे कशाचा पहिला महाराष्ट्र? तुमच्या कार्यकाळात महाराष्ट्र पहिला झाला असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झाला। तुमच्या काळात महाराष्ट्र पहिला झाला असेल तर महिलांवरच्या अत्याचारात झाला। तुमच्या काळात महाराष्ट्र पहिला झाला असेल तर बेरोजगारीमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आला। बाबा तुम्ही या महाराष्ट्राला पहिला क्रमांक सोडून द्या, पण महाराष्ट्राचं उरलं सुरलं वैभवही घालवण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही केलं। आणि म्हणून आम्ही निर्णय केलाय या मुंबईमध्ये या MMR रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला अफोर्डेबल हाऊसिंग तयार करायचं आहे। त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती आम्ही करू शकू। कारण त्याच्याकरता जे निर्णय घेण्याची क्षमता हवी ती निर्णय क्षमता आमच्याकडे आहे। आमच्या हाताला लकवा मारत नाही। जनहिताचे निर्णय येतात त्यावेळी आमचे हात वेगानं चालतात आणि म्हणून तो निर्णय देखील आम्ही करून दाखवू। एवढंच नाही तर या मुंबईमध्ये ट्रान्स हार्बर लिंक आहे। जावडेकर साहेब, ट्रान्स हार्बर लिंक 3 वेळा टेंडर झालं, कोणी टेंडर भरत नाही। का भरत नाही? कारण या सरकारने केंद्रातही यांचं सरकार, राज्यातही यांचं सरकार, पण त्याच्यावर पर्यावरणाची मान्यताच यांनी आणली नाही। आणि त्यामुळे ज्याला टेंडर भरायचं त्याला माहिती आहे मी टेंडर घेऊन घेईल आणि मंजुरी जर आली नाही तर माझे पैसेही वाया जातील आणि माझ्या नावावर ते काम त्या ठिकाणी चढून राहील। मी तुम्हाला विनंती करतो जावडेकर साहेब, आपलं सरकार येणार आहे आणि आपलं सरकार या ठिकाणी ट्रान्स हार्बर लिंकचं काम वेगानं पुढे नेतो आणि 2-2.5 वर्षात ती बांधून आम्ही पूर्ण करून दाखवतो। आज ट्रान्स हार्बर लिंक पेक्षा 4 पट मोठी लिंक चीननी 1.5 वर्षामध्ये बांधून दाखवली।
मग माझ्या महाराष्ट्रात, माझ्या मुंबईत हे का होऊ शकत नाही? या ठिकाणी मुंबईचा वॉटर ट्रान्सपोर्ट, काय सांगू तुम्हाला त्या वॉटर ट्रान्सपोर्टची कथा. 1999 पासून 2014 सालापर्यंत 5 वेगवेगळे कन्सल्टंट त्याच्यावर बसवले. 5 कन्सल्टंटचे रिपोर्ट आले. 5 कन्सल्टंटचे रिपोर्ट आल्यानंतर प्रत्येक वेळी टेंडर बोलवायचं आणि मग ते टेंडर मान्य करायचं नाही. याचं कारण मुंबईचं वॉटर ट्रान्सपोर्ट होऊ शकलं नाही. याचं एकमेव कारण आहे, कोणीतरी विवेक्षित व्यक्ती नजरेसमोर ठेवून जेव्हा टेंडर काढलं जातं की यालाच द्यायचं आहे आणि त्याच्या पाठीमागची भूमिका मुंबईतल्या सामान्य माणसाला वॉटर ट्रान्सपोर्टनी नेण्याची नाही आहे. आज मुंबईमध्ये एलिव्हेटेड रोडचा कॉरिडॉर तयार करण्याची आवश्यकता आहे. मुंबईचं जे कंजेशन आहे ते कंजेशन दूर करण्याकरता जगातल्या सगळ्या देशांनी एलिव्हेटेड रोडचं कॉरिडॉर तयार केला. आपण जर टोकियोमध्ये गेलात, 8 मजली रोडचा कॉरिडॉर आहे, 8 मजली. मग आम्ही 1 मजली रोड कॉरिडॉर का तयार करू शकत नाही? एलिव्हेटेड रोडचा कॉरिडॉर हा जर तयार केला तर त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण होत नाही, त्यामुळे ट्रॅफिकची गती कमी होत नाही, ट्रॅफिक गतीनं जातो आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणचं जे कम्युटेशन आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आज मुंबईला आवश्यकता काय आहे? MMR रिजन जो आहे तो MMR रिजन आणि मुंबई यांचं इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम तयार करायची. आता हे म्हणतात आम्ही मेट्रो आणली. अरे मेट्रो आणि मोनो ही शोकेस मध्ये दाखवण्याकरता तुम्ही आणली. 15 वर्षामध्ये या मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं तयार व्हायला पाहिजे होतं आणि त्याला फिडर म्हणून मोनो ठिकठिकाणी यायला पाहिजे होती. एक मोनो चालवायची, त्यातला अधिक होईल. आजही मुंबई असुरक्षित आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सरकारनं मुंबई अत्याचार केला. या मुंबईला वर्ल्ड क्लास सिटी बनव म्हणून सांगितलं, पण काहीच हे करू शकलेले नाहीत. मी तुम्हाला विश्वास देतो, नरेंद्र आम्हाला लाभल्यानंतर निश्चितपणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रातली आजची अवस्था अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अपराध सिद्धीचा दर हा केवळ 9% आहे आणि त्याहीपेक्षा वाईट असं आहे की शिवबाच्या या महाराष्ट्रामध्ये आज महिलांवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, पण 100 अपराधी जर आपण पकडले तर त्यातले 84 अपराधी सुटून जातात. केवळ 16 अपराध्यांना त्या ठिकाणी शिक्षा होते. बंधू भगिनींनो, माझ्या त्या आईला, त्या बहिणीला काय वाटत असेल ज्यावेळी बलात्कार करणारा अत्याचारी हा जेलमधनं बाहेर सुटून फिरत असेल आणि तिला मात्र खोलीमध्ये बंद पडून राहावं लागत असेल. आणि म्हणून हे जर बदलवायचं असेल, ही परिस्थिती बदलवायची असेल तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आपल्याला आणावं लागेल. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तिकडे मोदीजी, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, परिवर्तन होईल, महाराष्ट्र बदलेल, मुंबई बदलेल, तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. आणि ते परिवर्तन आणण्याकरता मोदीजींना साथ द्या, छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ. एकदा माझ्यासोबत सगळे म्हणा, छत्रपतींचा आशीर्वाद. अशा आवाजाने साथ देता येत नाही, जरा मनातनं म्हणा, छत्रपतींचा आशीर्वाद,
छत्रपतींचा आशीर्वाद. चला देऊ मोदींना साथ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.